jungle. मिरजेत एसटी अधिकाऱ्याची बोगस तिकीटाद्वारे 13,923 रुपयाची शासनाची केली फसवणूक. शिवसेना ठाकरे गटाकडून 12 मार्चला शंखध्वनी आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी सांगली विभागात बोगस तिकीटाद्वारे शासनाची 13,923 रुपयाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास 12 मार्च रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 जुलै 2025 रोजी दुपारी 4:30 ते 5:30 दरम्यान कोल्हापूर मिरज फेरी पूर्ण करून मिरज आगारात परतलेल्या त्याची ड्युटी संपलेली असताना सहाय्यक वाहतूक निरीक्षकांनी त्याची तिकिटे मशीन ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोल्हापूर मिरज मार्गावरील एकूण 153 अमृत ज्येष्ठ नागरिक तिकिटे काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या तिकिटाची एकूण किंमत 13,923 रुपये असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार सुरक्षा व दक्षता विभागाने चौकशी करून अहवाल विभाग नियंत्रणाकडे सादर केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप संबंधित अधिकाऱ्यावर ठोस कारवाई झालेली नसल्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्याची पूर्वीही बदलीही वादग्रस्त ठरल्याचा उल्लेख करण्यात आला असून काही वरिष्ठ अधिकाऱ्याशी आर्थिक संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या मागण्यासाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशालसिंह राजपूत, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाताई इंगळे, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, मिरज शहर प्रमुख सुरेश बापू भोसले, मिरज विधानसभा संघटक किरणभाई कांबळे, युवासेना नेते कुबेरसिंग राजपूत, पैलवान यमगर ओमकार निर्मळे, मिरज शहर समन्वयक फिरोजभाई मुल्ला, सांगली तालुका प्रमुख यांच्या सर्व सह्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही विभाग नियंत्रक सांगली सन्माननीय DC साहेब यांना आंदोलनाचं पत्र दिलेलं असून ज्येष्ठ अमृत योजना जी महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे, जे अर्ध तिकीट किंवा विनामूल्य तिकीट आहे, मिरजेचे ST डेपोचे अधिकारी शाहीद बोकरे यांनी कोल्हापूरहून आलेली जी ST होती त्या STचं वाहकाकडून मशीन घेऊन स्वतःच 14,000 रुपयाची तिकीटं फाटलेली आहे, बोगस तिकीटं. तर असं सांगली जिल्ह्यामध्ये बरेचसेच डेपो आहेत. त्या शाहीद बोकरेने फक्त मिरजेत एका दिवसात 14,000चा अपहार केला असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ST डेपोमध्ये अशा पैशाचा शासनाची फसवणूक करायचा प्रकार केलेला आहे याची सखोल चौकशी व्हावी म्हणून DC साहेब यांना आम्ही आज पत्र दिलं आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं आहे की दिनांक 12 तारखेच्या आत तुम्ही त्याच्यावर तडकाफडकी कारवाई करावी आणि जर आपण कारवाई नाही केली तर DC ऑफिसच्या दारामध्ये आम्ही येऊन शंखध्वनी म्हणजे DC साहेबांच्या नावानं नुसतं बोंबलाचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे असं मी यांना निवेदन दिलेलं आहे आणि शाहीद बोकरेवर कडक कारवाई करावी ही आमची DC साहेबांना विनंती आहे.